नमस्कार. आम्ही जात आहोत ठाणे येथील नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. इथे तिकीट वीकेंडला 30 रुपये आहे, तर वीकडेजला 20 रुपये आहे. तसंच 15 वर्षाच्या आतील मुलांना फ्री आहे. हे गार्डन खूप मोठं आहे. इथे फिरायचं झालं तर 3 ते 4 तास हवे, त्यामुळे तेवढा वेळ काढून नक्की जा. तसंच हे आहे फ्लोरा ट्रेलिस. इथे सगळे फोटो काढतात, सेल्फी काढतात आणि इथल्या असलेल्या लायटिंगमुळे इथलं एकदम दृश्य नयनरम्य वाटतं. वीकेंड असल्याकारणाने इथे फारच गर्दी होती, त्यामुळे इथे जायचा प्लॅन करत असाल तर वीकडेजलाच जा. इथे मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे. आम्हाला वेळ कमी मिळाला कारण आम्ही खूप उशिरा गेलो होतो, पण उशिरा जाऊन सुद्धा इथे संध्याकाळची लायटिंग, वातावरण खूप छान होतं. खूप छान अनुभव मिळाला. मुलांनी खूप एन्जॉय केलं. इथे बसायला छान शांत वातावरण पण आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला इथे. आम्हाला सोडून पळत सुटले होते कारण त्यांना खेळण्यासाठी खूप छान गोष्टी मिळाल्या होत्या. मुलांना खेळताना लागू नये त्याची पूर्ण काळजी घेतली आहे. तसंच आद्विकला इथे पूर्ण ओपन जागा मिळाली, त्यामुळे तो खूप छान मजा करत होता. चालेल. हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पार्क आहे, त्यामुळे इथे जेव्हाही याल तेव्हा अशी काळजी घ्या की इथे कोणत्याही वस्तूची तोडफोड होणार नाही किंवा घाण होणार नाही. इथे कॅमेरा किंवा ड्रोन घेऊन येत असाल तर त्यासाठी 150 रुपयाचा चार्ज आहे. तसंच 2 व्हीलर असेल तर 20 रुपये आणि 4 व्हीलरचे पार्किंग असेल तर 40 रुपये. तसंच खूप स्वच्छ असे वॉशरूमसुद्धा आहेत आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे. तसंच बाहेरचा खाऊ आणण्यास इथे पूर्णपणे मनाई आहे, त्यामुळे बाहेरून काही खाऊ घेऊन जाऊ शकत नाही. फक्त तुम्ही साध्या वॉटर बॉटल्स वगैरे घेऊन जाऊ शकता. मंडेला बंद असतो. तसंच हा पार्क सकाळी 6 ते 11 या वेळेपर्यंत चालू होतो. तसंच दुपारी 1 ते 9 एवढ्या वेळात चालू होतो. 11 ते 1 या वेळेस हा पार्क बंद असतो आणि सोमवारी हा पार्क पूर्ण वेळेत बंद असतो, त्यामुळे सोमवारी इथे येणं टाळा.
इथे थीम गार्डन सुद्धा आहे. तुम्ही या थीम गार्डनमध्ये फोटो काढू शकता, सेल्फी काढू शकता, तसंच आराम सुद्धा करू शकता. आता आलं मुलांचं आवडतं ठिकाण, शॉवर म्हणजेच छोटे छोटे कारंजे. मुलांना आवडणारं भिजण्यासाठीचं ठिकाण. इथे जाताना जरा जास्तीचेच कपडे घेऊन जात जा, कारण मुलं तर इथे भिजणारच. आम्ही नव्हते नेले, त्यामुळे मुलांना भिजू नाही दिलं. पण तुम्ही जाल तर नक्कीच जास्तीचे कपडे घेऊन जा. या गार्डनमध्ये मला आवडलेलं ठिकाण म्हणजे हे लेक साईड. लेक साईडचा हा नजारा मला खूप आवडला. एकदम प्रसन्न वाटत होतं. इथे गेल्यानंतर बाहेर जायची इच्छा होत नव्हती. समोरचं असणारं ब्रिज, त्याच्यावरची लाईटिंग, खाली ते पाणी, पाण्यामधले कारंजे बघून मनाला खूप शांतता वाटत होती. खूप वेळ इथे आम्ही थांबलो होतो. त्यानंतर समोर दिसणाऱ्या ब्रिजवर फिरायला गेलो.
इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बग्गीची सोय आहे आणि ही बग्गी पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेऊ शकतात. ही बग्गी तुम्हाला पूर्ण गार्डन फिरवते. ब्रिजवर गेल्यानंतर हे असं सुंदर दृश्य पाहायला मिळालं. नको नको त्याला थांब, त्याला उभं राहून दे, उभं राहून दे, उभं राहील तो, उभं राहील. तेजू आतमध्ये चल, गाणं गा तू, गाणं. हे आहे ॲम्फी थिएटर. इथे कलाकार आपली कला दाखवत असतात. आम्ही गेलो तेव्हा छान बासरी वादन चालू होतं, त्यामुळे आम्ही सुद्धा थोडा वेळ तिथे ऐकत बसलो होतो.
एक एक द्या लोकांना. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.